हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. शिवन्या क्रिएशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण ऑनलाईन फ्री क्लासेस सुरू केले आहेत. तर आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. वरील दिलेले मापांप्रमाणे आपण ह्याची कटिंग करणार आहोत. तर चला सुरू करूयात. लेंथ आहे 13 इंच. 13 मध्ये 1 इंच प्लस करायचं. आपल्याला मागच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस वाढवून घ्यायचं आहे आणि पुढच्या इंच मध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. लेंथ आहे 13 प्लस 1 इंच मार्जिन 14 इंच. 14 इंच लेंथ आहे. चेस्ट 36 चा चौथा भाग आहे 9 इंच. तर हे 9 इंच आपला चेस्ट आहे. 36 चा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलंय, सिलाई मार्जिन. आपण आपले आवडीप्रमाणे 1.5 किंवा 2 इंच आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण मार्जिन घेऊ शकतो. आणि कंबर आहे 7.5. कंबर आहे 30 चा चौथा भाग 7.5 इंच. 7.5 इंच कमर प्लस 1 इंच टक्सचा प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन. आता आपण बघणार आहोत शोल्डर. तर शोल्डर आहे 5.25 इंच. गळा रुंदी आहे 2.25. 2.25 गळा रुंदी. आणि शोल्डर आहे 3 इंच, जे की शिलाई करून आपलं 2.5 इंच राहणार आहे. सिलाई मार्जिन 1/2 इंच सिलाई मध्ये जाणार आहे. मुंडा आहे आपला 5.5 इंच. आणि मागचा गळा आहे 9.5 इंच. वरून आपण गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे आणि खाली गळा रुंदी आहे 2.5 इंच. 2.5 इंचावर घेतली आहे. आणि हे जे टक्स आहे मागचा बॅक साईडचा, आपली जी छाती असेल, इथे छाती आहे 36, तर 36 चा 8वा भाग करणे. 36 चा 8वा भाग 4 इंच. तर हे 4 इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे. ही उंची ही 4 इंच राहणार आणि 1/2 इंच इथून आणि 1/2 इंच इथून एक सिलाई मार्जिन आहे. जर आपल्याला काही डाऊट्स असेल तर आपण मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. आता आपण पुढचं पार्ट बघणार आहोत. पुढच्या पार्ट करता आपण लेंथ आहे 13 इंच. 13 मध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचे. इथे आपण 1 इंच प्लस केलं, तर इथे 1.5 इंच प्लस करायचे. 14.5 आपण जी लेंथ घेतलेली आहे. शोल्डर 5.25 इंच. गळा रुंदी 2.25 इंच.
आणि पुढचा गळा आहे 6 इंच. आणि इथून आपण खालून गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आता मुंडा आहे 5.5 इंच. आणि चेस्ट आहे आपला 9. 36चा चौथा भाग 9 इंच आपला चेस्ट येणार आहे. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा आपलं सिलाई मार्जिन. आता आपण बेल्ट बघणार आहोत. कमर आहे आपली 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच. साडेसात इंच आपली कमर आहे. आणि हा जो टक्स आहे 1.5 इंचाचा असणार आहे. तर इथं 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे टक्सचा. आणि ही सिलाई मार्जिन 1.5 इंच. आता बेल्ट मुंड्याच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. 2.5 इंच. आणि गळ्याच्या बाजूने 3.5 इंच घ्यायचा आहे. आणि हे टक्सचा जे पॉइंट आहे आपल्याला छाती आहे 36चा चौथा भाग 9 इंच आहे. आपण जी हे 2 प्रकारे हे टक्स घेऊ शकतो. आपण छातीचा चौथा भाग 9 प्लस सिलाई मार्जिन अर्धा इंच हे 9.5 इंचावर हे टक्स पॉइंट येतोय. हे प्रकारे घेऊ शकतो आपण. किंवा चेस्ट आहे 36चा 8वा भाग 4 इंच. तर इथून 4 इंच, इथून 4 इंचावर हे टक्स घ्यायचा आहे खालून. आणि ह्याचं वर 2.5 इंच घेणे. आता हे जे टक्स आहे हे दोन्ही बाजूने पावणे इंच म्हणजेच 1.5 इंचाचा आपला हे टक्स असणार आहे. आता मधला टक्स साईडचे हे जे आपल्याला मध्य घ्यायचं आहे. मध्य करून इथून ह्याचं अंतर 1.5 इंच आला पाहिजे. इथून 1.5 इंच. इथून ह्याचं अंतर 1.5 इंच आला पाहिजे. आणि इथून हे 2 इंच मध्ये घेऊन हे प्रमाणे इथला टक्स आपला येणार आहे. आणि इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच वर, इथून बेल्ट पासून 2 इंच वर, 2 इंच वर घ्यायचं आहे. आणि हे इथून याप्रमाणे आपला हा टक्स तयार झाला आहे. आता हा टक्स इथून वर 2 इंच घेणे. इथून वर 2 इंचावर मार्क करायचं आहे. आणि इथून अशा प्रमाणे आपला हे टक्स तयार झाला आहे. आपला हा जो टक्स आहे आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे की हे टक्स आणि हे एकच लाईनीत आले पाहिजे.
कोणी हा टक्स असा घेतं असा, तसा अजिबात नाही आला पाहिजे. एक रेशोमध्ये हे दोन्ही टक्स आले पाहिजे. हे प्रकारे आपले हे चारही टक्स झालेले आहेत. आणि हे टक्स आणि हे टक्स, हे तिन्ही टक्स अर्धा अर्धा इंचाचे असणार आहे. पाव इंच दोन्ही करून पाव इंच. जर आपल्याला काही हे सगळं समजलं असेल तर ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर आपण मला कमेंटमध्ये विचारू शकतात. परत एकदा सांगते, हा जो टक्स आहे इथून 4 इंचावर आणि वर पुढे 2.5 इंच, इथून वर 1.5 इंचावर आणि इथून हे जा मध्य घेणे, मध्य घेऊन हे सरळ रेष इथपर्यंत. हे एक टक्स झाला आपला. इथून वर 1.5 इंच, पुढे बेल्टच्या वर 2 इंच. हा एक टक्स तयार झाला. इथून वर 2 इंच. हा एक आपला टक्स तयार झाला आहे. त्याप्रमाणे आपली मागची आणि पुढची दोन्ही बाजूची कटिंग तयार आहे. आता आपण बाही बघणार आहोत. तर आपली बाही लांबी चेस्टचा, आपण बाही नेहमी चेस्टचा 4था भाग त्याप्रमाणे घेतो. तर आपला चेस्टचा 4था भाग आहे 9 इंच. 9 इंचावर आपल्याला बाही लांबी घ्यायची. बाहीची उंची आहे 5 इंच. आपल्याला हे चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बाही 5 इंच आहे. आपण इथून अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि इथून अर्धा सिलाई मार्जिन, म्हणजे 6 इंच घेणार आहोत. आता इथून मुंडेचा आकार आपण 3 इंचावर घेणार आहोत. 3 इंचावर मुंडेचा आकार घेणार आहोत. इथून आत 1.5 इंच.
आता इथून आपण एक तिरकी रेष घेणार आहोत. इथून 1 इंच सरळ घ्यायचं. आता ह्याचा इथून ह्याचा मध्य करून घ्यायचा आपल्याला. इथून वर अर्धा इंच. आता ह्याचा मध्य करायचा आहे. इथून खाली पाव इंचावर. आता हे आणि पुढच्या मुंडेचा आकार अशा प्रमाणे घेणार. आता आपला दंड घेर आहे 5.5 इंच. सिलाई मार्जिन 1.5 इंच. 1.5 इंच सिलाई मार्जिन घेणार आहोत. आता हे मार्जिनला इथून आणि हे इथून जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली बाही कटिंग सुद्धा झाली आहे. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.